नमस्कार. विचारपीठावरील सगळे मान्यवर आणि उपस्थित असलेले आपण सगळे, सर्वप्रथम भरतनाट्य मंदिर या संस्थेला 131 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो. एखादी संस्था इतके वर्ष सातत्याने नाटकाविषयक काम करते हे फार दुर्मिळ आहे आणि ते चांगलं काम करते. आम्ही लहानपणापासून या स्टेजवर बागडलेले होतो. इथे आलं की अनेक स्मृती जागृत होतात आणि भरतनाट्य मंदिरचं कुठल्याही रंगकर्मीचं म्हणजे पुण्यातल्या तरी हे नातं फार घनिष्ठ असतं. इथे बसल्या बसल्या आपण अचानक, म्हणजे मी तरी गत काळात जायला लागतो आणि शाळेतली नाटकं, पुरुषोत्तम करंडक वगैरे सगळं सरसरून आठवायला लागतं आणि ते अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे भरतनाट्य मंदिरचे खूप खूप अभिनंदन. दुसरी गोष्ट, ज्यांना बक्षीस मिळणार आहे त्यांचे आधीच अभिनंदन करून ठेवतो. ज्यांना मिळणार नाहीये त्यांचेही अभिनंदन करतो. आणि ज्यांना मिळणार नाहीये बक्षीस वगैरे, कारण नाटकाला खेळ असं म्हटलं जातं. या नाटकाला 2 शब्द आहेत, प्रयोग आणि खेळ. जे क्रिकेटच्या खेळामध्ये चाललंय आता किंवा झालंय आशिया कप मध्ये, ते आपण निदान नाट्य क्षेत्रात नाही आणलं पाहिजे. त्यामुळे ज्यांना पुरस्कार मिळतील त्यांनी आनंदाने इथे या, एकमेकांची हस्तांदोलन करा, म्हणजे शेक हँड करा आणि उगाचच नाही ते ऍक्शन्स करू नका. आपण काहीतरी जिंकलोय किंवा विकेट गेल्यानंतर कुठेतरी बंदूक मारायची, हे करायचं, आचरणासारखं बोलायचं. क्रिकेटचा खेळ खड्ड्यात घातला या लोकांनी. आपण ते करू नये. क्रिकेटची बॅट आहे, ते शस्त्र नाही. खरं तर आता उद्या विजयादशमी आहे आणि शस्त्रपूजन केलं जातं. त्या ज्या गोष्टी आहेत त्या छान आहेत, पौराणिक असतात, त्या त्यावेळेच्या त्या गरजा असतात. परंतु रेणुताई गावस्करांच्या एका वाक्याकडे मी जातो. त्या म्हणल्या की लहान मुलांना खेळू द्या. ती मुलं कधी खेळतील तर त्यांना या समाजामध्ये मान सन्मान आणि सुरक्षितता मिळेल, तेव्हाच ती खेळू शकतात. आणि त्याच्यासाठी मोकळी मैदानं असावी लागतात आणि मोकळी मैदानं असण्यासाठी मोकळी मनं असावी लागतात. शस्त्रांचं पूजन खरं आपण केलं नाही पाहिजे, कारण आता जे गाझापट्टीत चाललंय, जे युक्रेनमध्ये चाललंय, उद्या अणुबॉम्बचं कोण पूजन करेल काय? मरायची वेळ आली. आता गेल्या 8 दिवसामध्ये जो उत्पात झालाय, नैसर्गिक आपत्ती आलेली आहे आणि ज्या पद्धतीने पाऊस आणि ज्या पद्धतीने आलाय, हा फक्त निसर्गाचा कोपबीत नाहीये, हा माणसांनी आपण केलेला उत्माद आहे. कोणीतरी म्हटलं शिव्या देत्या. स्टेजवर शिव्या द्यायला कोणी शिकवलं? आपल्या नेत्यांनी शिकवलं. नेत्यांची भाषणं काढून बघा, आईमाईवरना शिव्या देतात. आमदार आहेत कणकवलीचे, काय बोलतात आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, एकदा काढून बघा, किंवा मोठमोठे नेते काढून बघा. तेव्हा माणसं ही संस्कारशील असतात. आपण काय दिलंय त्यांना याच्यावरच ते झाड वाढणार. हे मुलांना शिव्या देण्याचं जे प्रकरण आहे ते बरोबरच आहे. शिवी कोणा देऊ नये, आपले दिवाकर मास्तर सांगूनच गेलेले आहेत. पण शिवी द्यायला शिकवतो कोण? तो मास्तरच शिकवतो शाळेतला. तो शिंच्या वगैरे त्याला म्हणतो. आपण अनुकरण प्रिय असतो. आपल्या बापांनी आणि आपल्या बापाच्या बापांनी आपल्याला काय देऊन ठेवलंय हे जर आपल्याला कळलं नाही, किंवा त्या बापाची जी जबाबदारी असते ती जबाबदारी त्या माणसाला कळली नाही, तर तो सांगतो, तो काहीतरी सांगत असतो, तो काहीतरी असभ्य भाषेत बोलत असतो, घरात अत्यंत चुकीचं वागत असतो. आपल्या घरात वर्तमानपत्र सुद्धा वाचत नाही. आणि मला इथे खात्री आहे की पुण्यामध्ये एवढ्या एकांकिका होतात, एवढे नाटक करतात, फार चांगली गोष्ट आहे. पण ते एकमेकांचं नाटक तरी बघतात का?
बरं, ती मुलांना नाही शिवाय मी देऊ शकत, त्यांना मी काही नाही दोष देणार. कारण मी अशी नावं तुम्हाला सांगितली तर तुमचे डोळे पांढरे होऊन खाली पडतील. मी 50 वर्ष नाटक बघतोय आता. त्यांनी आमचं नाटकही येऊन कधी बघितलेलं नाही. त्यांना प्रायोगिक नाटक म्हणजे काहीतरी लांछनास्पद वाटतं. प्रायोगिक नाटक ही इतकी महत्वाची गोष्ट आहे. कारण आम्हाला या रंगभूमीने शिकवलं. पुरुषोत्तम करंडकवरनं शिकले काय, तर प्रयोग करायला शिकलो पाहिजे आपण. तेच दळण दळत वर्षानुवर्ष त्याच पद्धतीचं नाटक करत राहिलो तर त्या नाटकाचं काय होणार. किती नाटकं मराठीमधली आपण बघतो, बाहेरची नाटकं बघतो, बाहेरच्या प्रांतातली बघतो, आंतरराष्ट्रीय तर सोडाच. आज जगात ज्या पद्धतीचं नाटक चालू आहे, भारतात ज्या पद्धतीचं नाटक चालू आहे, त्याची आपल्याला जाण आणि जाणीव दोन्ही नाही, अजिबात नाही. आणि संपूर्ण गोष्ट, संपूर्ण समाज हा म्हणजे उद्या निवडणूक आहे अशा पद्धतीने वागत असतो. उद्या निवडणूक नाहीये. रोज आम्हाला तुम्ही वर्तमानपत्र उघडलं, टीव्ही लावला की ज्या पद्धतीचं जग दिसतंय आता हे चिंताजनक आहे. आणि नाटकवाल्यांवरती जबाबदारी आहे. त्यामुळे नाटकवाल्यांनी शस्त्राचं पूजन न करता शब्दाचं पूजन केलं पाहिजे. आम्हा घरी धन शब्दांचीच, असं तुकाराम महाराज हे आपले खरे तर आहे. उगाच कोण कशाला बॉडीगार्ड घेऊन हिंडेल. ज्याला भीती असते तो बॉडीगार्ड घेतो. निर्भय असणं, निर्धास्त असणं ही गरज नाही का स्वातंत्र्यातली. आपण काय घरामध्ये बॉडीगार्ड घेऊन हिंडतो की काय. पण अनेक घरामध्ये बॉडीगार्ड घेऊन हिंडावा अशी परिस्थिती असते. त्या नवरा बायकोत जमत नसतं, मुलांचं जमत नसतं. ते आता जेन जी वगैरे काहीतरी त्या मुलांना म्हणतात. ते मुलं काहीतरी वेगळे सांगत असतात, वेगळं बघत असतात. ती त्यांची पिढी वेगळं करतीये आणि ज्याची जाण आपल्याला नाही. आपल्याला तो दृष्टिकोनच विकसित झालेला नाही. दृष्टिकोन विकसित होईल कसा. कारण ज्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये 40 सुद्धा पुस्तकाची दुकानं नाहीत, वाचनालय नाही, शाळांची अवस्था आपण बघतोय, मराठी कोणाला नीट येत नाही, रुग्णालयांची अवस्था काय भीषण आहे, कुठलेही आपत्ती व्यवस्थापन नाही, किती माणसं मरतायत. प्रत्येक राष्ट्र हे सगळ्यात जास्त खर्च कशावर करतं, संरक्षणावर करतं. उगाच तोफा बॉम्ब टाकायचे इकडे तिकडे. आणि तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला की लढाई करणं हे काही धनाढ्य लोकांसाठी गरजेचं असतं. आमचा एक मित्र म्हणला, अमेरिकेत राहत होतो, तो म्हणला युक्रेनचं युद्ध बरोबर चाललंय, कारण त्यामुळे शस्त्रास्त्र खपतायत, बॉम्ब फुटला पाहिजे ना कुठेतरी, कोणीतरी मेलं पाहिजे तर आमचं दुकान चालणार. लढाया त्यासाठी असतात. कसले लढाई आले, कसली ती क्रिकेटची मॅच, हजारो कोटी रुपये त्यांना मिळाले, त्याच्यावर बेटिंग चालतं असं नाही. ते सय्यद किरमाणीपासून आमच्या गावस्करांपासून आपला क्रिकेटचा खेळ काय सुंदर आहे, सगळ्यांना झिंग आल्यासारखं झालेलं आहे. आत्ता नव्याने गेल्या आठवड्यात बियॉन बोर्ग आणि बोरिस बेकर असे 2 महान खेळाडू विम्बल्डन ज्यांनी जिंकलं, त्यातल्या त्या बोर्गनी एक आत्मचरित्र लिहिलं आहे. त्या आत्मचरित्राचं नाव आहे हार्टबीट्स. बोर्ग हा महान खेळाडू होता आणि अतिशय शांत, धीरोदात्त, मॅकेन्रोच्या विरुद्ध खेळलेला. आणि तो कचाट्यात सापडला ड्रगच्या. इतकं प्रचंड यश, इतकं प्रचंड त्यांनी केलेलं काम, उत्कृष्ट प्रतिभावान खेळाडू. पण तो त्या गर्तेत सापडला. त्याच्याविषयी त्यांनी ऑटोबायोग्राफी, आत्मचरित्र लिहिलंय. ते आता पब्लिश झालंय परवाच्या दिवशी. ड्रग का पेलं, कारण वास्तव सहन होत नाही. मी आता मानसिक आरोग्यात पण काम करतो. आपला समाज मानसिक दृष्ट्या 98% हा मानसिक आजारी आहे. आपल्याला माहितच नाहीये की आपल्याला आजार झालाय. आणि आता येणारच आहे. म्हणजे हे माझं विधान नाहीये की आता सगळ्यात जास्त आजार हा मानसिक आजार आहे.
वेगवेगळे प्रकारचे ताणतणाव आहेत, काउन्सिलिंगची गरज आहे. कुठे बोलावं कुठे जावं काही कळत नाहीये. नाटक हा सगळ्यात चांगली थेरपी आहे. आमच्याकडे आई वडील घेऊन येतात आणि ते म्हणतात की यांना थोडं नाटकात काम करायला लावा. कारण नाटकामुळे इतका महत्वाची गोष्ट घडते ते म्हणजे आत डोक्याला मिळतं. असं कुठलाही व्यवसाय नाही. एक डॉक्टर असेल तो डॉक्टरच राहतो, एक इंजिनियर असेल तो इंजिनियरच राहतो, प्रत्यक्ष जगण्यात आणि स्टेजवर पण किंवा त्याच्या कामात पण. अभिनय तुम्हाला अशी संधी देते की एका क्षणात मी आता राजा आहे तर दुसऱ्या प्रयोगात मी गुलामाचं काम करेन, आणि या राजाचं आणि गुलामाचं दोघांचंही दुःख आणि दोघांचंही राजकारण आणि दोघांचंही समाजकारण शिकण्याची संधी मला नाटक देत असतं. ही नाटक फार महत्वाची भानगड आहे आणि दिवसेंदिवस ती महत्वाची होते. कारण तुमचा जो प्रतिसाद आहे 50 एकांकिका आहेत, 70, म्हणजे प्रत्येकाला काहीतरी करावं असं वाटतंय, अभिव्यक्त करावं असं वाटतंय. शिव्यांच्या ऐवजी वेगळे शब्द त्यांना सुचले तर त्यांच्या आत जी अत्यंत तडफड आहे, लोकांना कशाचा तरी त्रास होतोय म्हणून ते शिव्या देत असतात. अटेन्शन सिकिंग चाइल्ड असतं, ते रडत असतं, ते लोकांचं लक्ष वेधून घेत असतं. रडण्यापेक्षा म्हणजे शिवी देणं हे अयोग्य आहे, यात काही शंकाच नाही. शिवी का देतो एखादा माणूस याचा शोध आपण घेतला पाहिजे. समाजातला कुठली व्यक्ती आणि कशासाठी शिवी देते, कारण तो असमाधानी आहे, त्याची काहीतरी घुसमट आहे, त्याला दुसरा पर्याय राहिलेला नाही. मग रस्त्यावर येतात माणसं, कधीतरी चुकीच्या पद्धतीने दंगा करतात, पण सुयोग्य पद्धतीने दंगा करण्याची आता पद्धतच राहिलेली नाही, कोणाला माहीतच नाही. नाटक हा आत्ताचा इतका महत्वाचा भाग आहे आणि त्याच्याकडे म्हणजे जसं त्यांनी आता काहीतरी 3 गोष्टी सांगितल्या की आपल्या समाजामध्ये या 3 गोष्टी पाहिजेत. बरोबरच आहे, पण त्याच्याबरोबर कलाकार पण पाहिजे. कुठलाही कलाकार किंवा नाटकाची ही जी केंद्र असतात, हे पुण्याचं ऑक्सिजन प्लांट आहे. भरतनाट्य मंदिर नाही आहे, ऑक्सिजन प्लांट आहे. इथे तुम्हाला ऑक्सिजन मिळणार आहे. एक चायनीज जी म्हण आहे की 2 पैसे मिळाले तर 1 पैसा भाकरीसाठी आणि 1 पैसा फुलासाठी. भाकरी तुम्हाला जगवेल आणि जगायचं का हे शिकवण्यासाठी फुल तो विकत घेईल. आपल्या आयुष्यात जर दृष्टिकोन विकसित करायचा असेल, शांततामय अहिंसात्मक गोष्टींवर आपला जर विश्वास ठेवायचा असेल, कारण कुठलंही युद्ध झालं की पहिलं काय म्हणतात, शस्त्रसंधी करा आणि आता संवाद चालू करा. अरे आधी का नाही केलं? दारू पिल्यानंतरही दारू वाईट आहे, आता रिहॅबिलिटेशन सेंटरला टाका. हे कशासाठी? आधीच दारू का वाईट आहे हे का कळत नाही? बघा, तुम्ही विचार करा, थोडा विचार करा. सध्या विचार करणं याच्यावरच पाबंदी आहे. विचार करू नका, काहीतरी घंटा वाजवा, डाना 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 वाजवा. एकदा एक नेता सांगतो काही नाही, आता रोज मध्यरात्रीपर्यंत पडवा. मग दुसरा येऊन सांगतो चेते आता आमच्या कानाला त्रास होतोय. तुमच्या कानाला त्रास व्हायला लागला की ढोल बंद करायचे ना. तुम्ही बॉम्ब टाकलात की शत्रू तर मारणारच आहे, पण आपल्याला हे कळलं पाहिजे आपण पण मारणार आहोत. कारण जीवाणू, विषाणू आणि निसर्ग आपण उत्पात करतो. जे आता मराठवाड्यासारख्या ठिकाणी इतका प्रचंड पावसाचा कहर झालेला आहे, काय ज्या पद्धतीने माणसं मेली आहेत आणि हाल झालेत त्यांचे, ते आपण टीव्हीवर तर बघतच असतो. नाटकवाल्यांची आमची ही जबाबदारी मला वाटते आणि ही परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. डोळ्यात अंजन घालणं हे नाटकाचं एक महत्वाचं काम आहे. जे खाडीलकरांनी केलं कीचकवधमधनं, तृतीय रत्नमधनं केलं फुल्यांनी, आणि फुल्यांचं नाटक इंग्रजांनी नाही बंद पाडलं, दक्षिणा प्राईज कमिटीचे जे लोक होते त्यांनी त्यांना ते नाटक येऊ दिलं नाही, कारण ते नाटक अत्यंत स्ट्रॉंगली पॉलिटिकल नाटक आहे. एका शेतकऱ्याला, एका कुणब्याला कोण कोण नाडतं याच्याविषयीचं ते नाटक आहे. नाटकाचं हे कामच आहे. गडकरी मास्तरांनी केलेलं काम केवढं महत्वाचं आहे. पण आपण तो इतिहास बघणारा आवश्यक आहे, त्याचा अभ्यास करणं अत्यावश्यक आहे. पण नवीन काय होत आहे, आपण जर नाविन्याला सामोरे गेलो नाही. शेक्सपियर का वर्षानुवर्ष टिकतो? कारण शेक्सपियरचे इतके वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स, म्हणजे मराठीमध्ये त्याला अर्थनिर्णयन असा शब्द आहे, हे केलं जातं.
आणि तिथली लोक ते बघतात. आपण जरा वेगळं करून बघितलं पाहिजे. आपलं संगीत नाटक जर पुढे जायचं असेल तर खरोखर जितेंद्र अभिषेकी आणि भास्कर चंदावरकर यांच्या पलीकडे गेलं पाहिजे. केवढं काम करून ठेवलं त्यांनी, वेगळाच आयाम दिला संगीताला. पण आपल्याला ऐकण्याची इच्छा असली पाहिजे. आणि मला असं वाटतं ते जर झालं तर आपली ही जी कायमची तक्रार असते की प्रेक्षक नाही किंवा प्रेक्षकच येत नाही, आपल्या ह्याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे की प्रेक्षक काय येत नाहीयेत. कदाचित प्रेक्षक जास्त शहाणे असतील, त्यांना वेगळं काहीतरी बघायचं आहे जे तुम्ही दाखवत नाही आहात. तुम्ही तेच दुकान लावलं तर नाही, रोज वेगळी साडी लावावी लागते. मग आयडिया काढावे लागतात की नवरात्राच्या 9 साड्या आहेत, मग ते खपतं दुकान. असं कोणी काय सांगितलं नवरात्राच्या 9 साड्या आणि त्याचे रंग, याच्यावरच वर्तमानपत्र, म्हणजे वर्तमानपत्राचं काम ते आहे काय? पण काय आपली वर्तमानपत्र झाली आहेत. जे नाटकाची अवस्था आहे, सिनेमाची अवस्था, सिनेमा बरं आहे, नाटक सुद्धा पुण्यातलं बरं आहे. पण महाराष्ट्रातली परिस्थिती नाटकाची भीषण आहे. गावोगावी होणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत त्या महत्वाच्या असतात, कारण त्याच्यातनं नवीन मुली हे नाटक करायला शिकतात. पण त्यांनी नाटकं बघितली पाहिजेत, त्यांच्या आई वडिलांनी बघितली पाहिजेत. त्यांचे आई वडील जर इथे असतील आणि त्यांना अमेरिकेला पटकन पाठवायचं नसेल तर त्यांनी नाटक दाखवलं पाहिजे त्यांना. कारण अमेरिकेतलं नाटक आणि इथलं नाटक याच्यात काही फार फरक नाहीये. त्या लोकांना तर अजून ओपू काळे जिवंत आहेत असंच वाटतंय. मी तर अजून जन्माला येतोय, माझा तो वय 62 आहे. तर असो, जरा जास्त झापलं का मी? नाही, नको. तर सगळ्यांना खूप खूप सदिच्छा. आणि बोरचं चरित्र नक्की वाचा तरुण मुलांनी, कारण मला खूप भीती वाटते. कारण खूप लोक गांजा तर आपल्या म्हणजे सरकारच म्हणतं की हे नाही, पण गुजरातमध्ये सापडतो, पुण्यामध्ये गांजाचे हे सापडतो, ते आणतं पण गांजा, लाखो रुपयांचा गांजा तो कोणीतरी आणतं, कुठेतरी खपतं, काहीतरी चालू आहे ना या समाजामध्ये. एक पॅरासाइट्स नावाची फिल्म होती की समाज जसा दिसतो तसा नसतो ना, त्याच्या खालचे स्तर असतात, ते काय काम करतात हे लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे. त्याच्यावर आपली नजर पाहिजे. कलाकार म्हणून माझी त्याच्यावर नजर आहे. जे दिसतं त्याच्यावर नाही, जे दिसत नाही त्याच्यावर. जे शब्द बोलले जातात त्याच्याकडे लक्ष देऊ नका, जे शब्द बोलले जात नाहीत त्याचं लक्ष ठेवा. त्याला सबटेक्स्ट म्हणतात. नाटकात बोलले जाणारे शब्द हे अनेकदा फसवे असू शकतात. नाटकात न बोलली गेलेली 9 वाक्य ही ऐकण्याची जेव्हा सवय लागेल, जेव्हा ते चित्र समजायला लागेल, जेव्हा तो नाच समजायला लागेल, तेव्हा आपल्याला आपले दृष्टिकोन हा बदलेल. आणि आपल्या खांद्यावर मानेवर बसलेला जो महिषासूर आहे त्याचं दहन आपल्याला करायचं आहे. असे शत्रू कोणी नसतो. सारखं उठून एक कोणीतरी शत्रू आहे आणि तो मारतोय. शत्रू आपल्या आत असतो. आपणच रावण असतो आणि आपल्यालाच राम व्हायचं असतो. आपल्यालाच आपल्या शमीच्या झाडावरनं शस्त्र काढायचे असतात. याचा अर्थ नटांनी स्वतःची शस्त्र सातत्यानं पारजली पाहिजे. मी 30 वर्ष झाली, 40 वर्ष झाली नाटकात, याला काही फार महत्वाचं नाही. आजचा समकालीन काय मुलगा करतो हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. माझ्या 40 वर्षाला काही अर्थ नाही. नाटकात तर नसतोच, कलेमध्ये नसतोच. गाण्यातला एखादा माणूस येतो, तो असं कानफटात वाजवून दाखवणारं गाणं म्हणतो. कुमार गंधर्वांना काय म्हणणार, लहान असतानाच ते गायला लागले होते. त्यांचा काही आयुष्याच्या वेळेचा आणि किती काम केलं याच्याशी संबंध नाहीये. त्यामुळे नवीन मुलांनी नाटक करणं, ते बघणं, आपण ते अधिक गांभीर्यानं बघणं आणि त्यांना नर्चर करणं, म्हणजे नेचर आणि नर्चर, त्यांना त्यांची जोपासना करणं हे आपलं काम आहे. आणि ह्या तऱ्हेचे ज्या गोष्टी आपल्या जेव्हा समाजामध्ये घडतील तेव्हा त्या रेणुताई गावस्कर ज्या सुरुवातीला म्हणल्या होत्या की आपला समाज, त्याच्यातली मुलं ही आपल्याकडे आशेने बघतायत आणि आपण त्या मुलांना काय देणार आहोत, पुढच्या कुठला समाज देणार आहोत, कुठली पृथ्वी त्यांच्या हातात देणार आहोत, याचा सगळ्यांनी आपण जे वयाने मोठे, कामाने आता मोठे आहेत, त्यांनी विचार करण्याची अधिक गरज आहे आणि ती कायमच असते. माझ्या नव्या मुलांना खूप सदिच्छा, कारण त्यांच्याकडनं मला खूप शिकायचं आहे. मी अजूनही नाटकाचा विद्यार्थी आहे. तुम्हाला सगळ्यांना सदिच्छा. ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांनी बिलकुल खंत बिंत बाळगू नका, कारण बक्षीस हे चिमुकली गोष्ट असते. बक्षीस मिळतं की नाही मिळत, मिळालं छान, नाही मिळालं तरी छान. तर तुमच्या आई वडिलांनाही तुम्हाला अशा पद्धतीने ते नाटकाला पाठवतात, रिहर्सल करायला संधी देतात. चांगला वडापाव वगैरे खा, मजा करा, धमाल करायची नाटकात.
बाकी जे काही तरुणपणा करायचं असतं ते तुम्ही करालच, पण मी ते केलेलं आहे, त्यामुळेच मी इतका तरुण आहे. तर धन्यवाद. काही लोक 20व्या वर्षीच मेलेली असतात, त्यांची उत्तरक्रिया 70व्या वर्षी होते. माझी उत्तरक्रिया थोडी उशिरा होईल. धन्यवाद.